Hello learners. In today's session, we will do laws of motion. Motion of an object. Now here you can see a flying bird. तुम्हाला इथे एक फ्लाइंग बर्ड दिसते. इथे तुम्ही झाडांचे पानं हलताना दिसताय, खाली पडताना दिसताय. You can see the leaves flying in the air. Here you can see a stationary train. Here you can see a stone on a hill. तुम्हाला इथे 4 चित्र दाखवलेले आहे, ज्याच्यामध्ये एका चित्रामध्ये बर्ड फ्लाय करते, दुसऱ्यामध्ये झाडांचे पानं खाली पडताय, एकामध्ये ट्रेन जी आहे ती रेस्ट पोझिशन मध्ये आहे, थांबलेली आहे, एक स्टोन आहे जो खूप उंच डोंगरावरती ठेवलेला आहे. आता इथे जर आपल्याला हे सांगावं लागेल की कोणते ऑब्जेक्ट्स मोशन मध्ये आहे, कोण मोशन करतय, कोण रेस्ट मध्ये आहे, तर आपण काय सांगणार? फ्लाइंग बर्ड अँड लीव्स फ्लाइंग इन एअर बोथ आर द एक्झाम्पल्स ऑफ मोशन. बर्ड आणि पानं हे दोन्ही गोष्टी कशामध्ये येत आहे? मोशन मध्ये आहे. ट्रेन आणि स्टोन जे आहे ते कोणत्या पोझिशन मध्ये आहे? रेस्ट. Students, now we'll see distance. Distance, it is the length of the actual path traveled by an object in motion while going from one point to another. आता actual path जे ऑब्जेक्ट आहे तो ट्रॅव्हल करतो, तो जो लेंथ आहे, तो जो अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो? डिस्टन्स म्हणतो. आता इथे पॉइंट ए कडून तो पॉइंट बी कडे चाललाय, बी कडून तो कुठे चाललाय? पॉइंट सी कडे. हे काय झालं? ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय द बॉय. नाउ डिस्प्लेसमेंट, इट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड द फिनिशिंग पॉइंट. आता इथे मिनिमम डिस्टन्स जो आहे पॉइंट ए कडून पॉइंट सी कडे जातानाचा त्याला आपण काय म्हणणार आहे? डिस्प्लेसमेंट म्हणणार आहोत. जसा हा बॉय कुठे चाललाय? पॉइंट सी कडे. आता ए कडून सी कडे जाताना ह्या बॉय कडे, ह्या मुलाकडे 2 ऑप्शन्स आहे. मग कोणते ऑप्शन्स आहे ते बघूया आपण. पहिला ऑप्शन, पहिल्या केस मध्ये तो काय करणार आहे? पॉइंट ए कडून बी कडे जाईल, देन बी कडून सी कडे. मग आता आपण बघूया, पॉइंट ए कडून बी कडे 1200 मीटरचा अंतर, त्याच्यानंतर 500 मीटर्स, म्हणजे टोटल एरिया, टोटल लेंथ किती झाली त्याच्या पाथची? 1700 मीटर्स. आता दुसरा केस काय आहे? डायरेक्टली तो ए कडून सी कडे जाणार, इथे बी पॉइंट कडे जाणार नाही. मग त्याचा डिस्टन्स किती आहे? 1300 मीटर्स. दॅट मीन्स त्याला कोणता रस्ता सोपा आहे? डायरेक्टली ए कडून सी कडे जाण्यासाठी. बरोबर, डायरेक्टली तो ए कडून सी कडे जाणार आणि टोटल एरिया, टोटल लेंथ किती कव्हर करणार तो? 1300 मीटर. आता आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट समजणं खूप गरजेची आहे की डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स हे सारखे असतात का? नाही. देयर इज अ डिफरन्स बिटवीन बोथ ऑफ देम. नाउ व्हॉट इज द डिफरन्स? When displacement of an object is 0, it is not necessary that distance traveled is 0. म्हणजे जर डिस्प्लेसमेंट 0 असेल तर डिस्टन्स ट्रॅव्हल सुद्धा 0 असेल असं नाही. मग हे कसं प्रूफ करणार आहे आपण? तर here we are going to take 2 examples. First one is in the circular motion and another one is in the straight line. नाव आता हा मुलगा पॉइंट ए पासून स्टार्ट झाला होता आणि परत पॉइंट बी पर्यंत, परत पॉइंट ए कडेच पोहोचला. म्हणजे त्यांनी एक सर्क्युलर पाथ काय केलेला आहे? फॉलो केलेला आहे. पण तो ज्या पॉइंट वरनं स्टार्ट झाला होता त्याच पॉइंट वर त्यांनी काय केलेलं आहे? फिनिश केलेलं आहे. म्हणजे इथे त्यांनी त्याची जागा बदलली का? नाही, इथे त्यांनी त्याची जागा बदललेली नाही. पण डिस्टन्स ट्रॅव्हल किती असणार आहे? जेवढा त्याचा सर्कम्फरन्स होता त्या सर्कलचा सर्कम्फरन्स म्हणजे 2πr ह्या मेथडनी आपण त्याचं काय
फाइंड आउट करणार आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. आता अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया की व्हेन अ कार मूविंग इन अ स्ट्रेट लाईन, जेव्हा कार स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करते, इथे पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत पोहोचण्यासाठी किती मीटरचा अंतर त्यांनी ट्रॅव्हल केलेला आहे? अराउंड 360 मीटर्सचा डिस्टन्स त्यांनी काय केलेला आहे? ट्रॅव्हल केलेला आहे. म्हणजे तो पॉइंट ए कडून पॉइंट बी पर्यंतच काय झाला? पोहोचला. बरोबर. डिस्टन्स विल बी इक्वल टू 360 मीटर्स अँड डिस्प्लेसमेंट विल बी द सेम 360 मीटर्स. आता इथे पॉइंट ए कडून पॉइंट बी पर्यंत तो काय झाला होता? पोहोचलेला आहे. म्हणजे तेवढा डिस्टन्स त्यांनी काय केला? ट्रॅव्हल केला. पण सपोज he travels back to point A, जर समजा तो पॉइंट बी कडून परत पॉइंट ए कडे आला, तर इथे काय होणार आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती होणार आहे त्याचा? 360 मीटर्स प्लस 360 मीटर्स, दॅट मीन्स ऑलमोस्ट 720 मीटर्स. पण इथे डिस्प्लेसमेंट किती होणार आहे? 0. किती होणार आहे? 0. का बरं? कारण तो पॉइंट ए पासून स्टार्ट झाला होता आणि परत पॉइंट ए पर्यंतच पोहोचला म्हणून. नाव स्केलर क्वांटिटीज आणि वेक्टर क्वांटिटीज पण समजणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. A physical quantity which is completely described by magnitude only is known as scalar क्वांटिटी. आता जी पण क्वांटिटी असते ती त्याच्या मॅग्निट्यूडने दर्शवली जाते, आपण दाखवू शकतो. म्हणजे काय? मॅग्निट्यूड म्हणजे काय? त्या वस्तूचा विशालता म्हणू शकतो, नाही तर अशा वस्तू जे आपण मोजू शकतो ते. आता इथे एक्झाम्पल्स काय येणार आहे? टाइम आपण मोजू शकतो. 1 सेकंड झालाय का? 1 आवर झालेला आहे का? 1 मिनिट आहे का? म्हणजे आपण त्याला मोजू शकतो. डिस्टन्स आहे, मास आहे, स्पीड आहे, एरिया, व्हॉल्यूम, वर्क, पॉवर, प्रेशर, चार्ज अँड लेंथ. ह्या जेवढ्या पण गोष्टी जे एक्झाम्पल्स आपण इथे घेतलेले आहे, वी कॅन डिस्क्राइब देम. आपण त्यांना मोजू शकतो, मापू शकतो. म्हणून ते कशामध्ये येतात? स्केलर क्वांटिटी मध्ये येतात. A quantity which is completely described by its magnitude as well as direction is known as vector quantity. अशा वस्तू पण म्हणू शकत नाही आपण. क्वांटिटी, एखादी क्वांटिटी जी आहे तिला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे, दिशा पण आहे, त्याला आपण कशात मोजणार आहे? वेक्टर क्वांटिटी मध्ये. आता इथे डिस्प्लेसमेंट आहे, वेलॉसिटी आहे, एक्सेलरेशन आहे, मास आहे, वेट आहे, मोमेंटम आहे अँड इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे ह्यांना सगळ्यांना आपण मोजू शकतो आणि त्याची डायरेक्शन पण आपण डिसाइड करू शकतो. आता इथले जे एक्झाम्पल्स आहे हे आपण हळूहळू समजणारच आहोत. नाव लेट्स अंडरस्टँड स्पीड. द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन युनिट टाइम. Unit times means what? You can measure 1 second, 1 minute or 1 hour. The distance traveled in 1 second, 1 minute or 1 hour is called as speed. That means आपण एका सेकंदामध्ये, एका मिनिटामध्ये, नाहीतर एका तासामध्ये टोटल डिस्टन्स म्हणजे किती अंतर ट्रॅव्हल करतो त्याला आपण काय म्हणतो? स्पीड. आता इथे एक्झाम्पल आपण कारचं घेतलेलं आहे. पॉइंट ए कडून पॉइंट बी कडे स्टार्ट झाली होती ती, तर तिने 25 किलोमीटर्स पर आवर म्हणजे एका तासामध्ये ती किती किलोमीटर चालली आहे? 25 किलोमीटर्स. मग हे काय झालं? त्या कारची स्पीड झाली. आता स्पीड कॅल्क्युलेट करताना आपण कसे करणार आहोत? हाऊ वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट स्पीड? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम और डिस्टन्स अपॉन टाइम इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग स्पीड. नेक्स्ट वी हॅव टू अंडरस्टँड वेलॉसिटी. It is the speed of an object moving in a definite direction or the displacement occur in unit time. याचा अर्थ काय? ज्या स्पीडनी एखादी ऑब्जेक्ट मूव्ह करते आणि एका डायरेक्शन मध्ये मूव्ह करते त्याला आपण काय म्हणणार आहे? वेलॉसिटी म्हणणार आहे.
अजून एक डेफिनेशन त्याची काय आहे, द डिस्प्लेसमेंट आकर इन युनिट टाइम. दॅट मीन्स डिस्प्लेसमेंट जी एका मिनिटामध्ये होऊ शकते, एका सेकंदात होऊ शकते आणि एका तासामध्ये होऊ शकते. आता इथे एक्झाम्पल, कार मूव्ह करते 25 किलोमीटर्स पर आवरच्या स्पीडनी, पण त्याची डायरेक्शन काय होती, नॉर्थ डायरेक्शन होती. मग आपण इथे काय म्हणणार आहे, वेलॉसिटी. आता इथे डिस्प्लेसमेंट आहे, कसं, ए कडून तो पॉइंट बी पर्यंत पोहोचलेला आहे, तो परत आलेला नाही, म्हणजे एवढा अंतर त्यांनी डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय, म्हणजे त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट झाली आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आपल्या जागेवरनं तो दुसऱ्या जागेवर पोहोचलेला आहे. कॅल्क्युलेशन कशी करणार आपण वेलॉसिटीचं, वेलॉसिटी इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग वेलॉसिटी. Next, units of speed and velocity is same in SI unit or SI system, meter per second. CGS system मध्ये centimeter per second. Speed is related to distance. Speed आपण नेहमी distance सोबत relate करतो आणि velocity आपण नेहमी displacement सोबत relate करतो. If the motion is along a straight line, the value of speed and velocity are the same. Otherwise, they can be different. आता जर समजा एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, तो स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करतोय, तर तिथे त्याची स्पीड आणि वेलॉसिटी हे काय असणार आहे, सेम असणार आहे. अदरवाइज दे कॅन बी डिफरंट. नाहीतर जर समजा कर्व मध्ये असेल तर त्याचं जे वेलॉसिटी आहे, स्पीड आहे, ती काय असणार आहे, डिफरंट. स्टुडंट्स, आता आपण इथे समजूया, इथे शीतलचं घर आहे, संगीताचं घर आहे आणि शाळा आहे. शीतलच्या घरापासून संगीताचं घर 500 मीटर्स वरती आहे. त्याच्यानंतर संगीताचं आणि शाळेचं अंतर किती आहे, 1200 मीटर्स. आणि शीतलच्या घरापासून शाळा किती डिस्टन्स वरती आहे, 1300 मीटर्स वरती. शीतलला जर संगीताच्या घरी पोहोचण्यासाठी 5 मिनिटं लागतात. आता इथे शीतलला शाळेत जायचंय, पण काय करणार आहे, ती मैत्रिणीच्या घरी पहिले जाणार, बरोबर की नाही. आपण पण आपल्या मैत्रिणींच्या घरी पहिले जातो आणि मग आपल्या शाळेकडे येतो. मग शीतलचं घर आणि संगीताचं घर 5 मिनिटाच्या डिस्टन्स वरती आहे. मग दोघी शाळेकडे निघतात आणि त्यांना किती मिनिटं लागतात, 24 मिनिटं लागतात, 24 मिनिट्स लागतात. मग आपल्याला स्पीड फाइंड करायचं असेल तर आपण कसं फाइंड करणार, पहिलं शीतल पहिल्या पाथ वरती आहे, म्हणजे संगीताच्या घरी पोहोचताना कसं जाणार, 500 मीटर्स अपॉन 5 मिनिट्स इक्वल्स टू 500 मीटर्स पर मिनिट. दुसरा डिस्टन्स जो ट्रॅव्हल केला तिने, त्याची स्पीड काय असेल तिची, 1200 मीटर्स अपॉन 24 मिनिट्स. मग तिथे तिला किती स्पीड असेल तिचा, 50 मीटर्स पर मिनिट. आता जर समजा शीतलचा ऍव्हरेज आपल्याला स्पीड काढायचा असेल तर आपण कसं काढणार, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. आता टोटल डिस्टन्स किती झाला तिचा, 1700 मीटर्स. कस काय, 1200 प्लस 500 मीटर्स, टोटल किती झाले, 1700 मीटर्स अपॉन 24 प्लस 5, 29 मिनिट्स इक्वल्स टू 58.6 मीटर्स पर मिनिट. हे काय झालं, तिची ऍव्हरेज स्पीड. आता जर समजा आपल्याला ऍव्हरेज वेलॉसिटी फाइंड करायचं असेल तर आपण काय करणार, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता जेव्हा पण आपण डिस्प्लेसमेंटचा बोलतो आहे, whenever we are talking about the displacement or velocity have to be calculated, then what we will take into consideration, we will take into consideration the smallest distance, and the smallest distance is 1300. Then 1300 meters upon 29 minutes. What is the velocity here, 44.83 meters per
मिनिट हे काय झालं, तिचं वेलॉसिटी झाली. आता ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज वेलॉसिटी जर तुम्ही बघितलं तर दोघांमध्ये काय आहे, खूप सारा डिफरन्स आहे. नाव इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी. आपल्याला बघायचं आहे की स्पीड आणि डायरेक्शनचं वेलॉसिटी वरती काय इफेक्ट पडतो का नाही. आता इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया. Velocity depends on speed as well as direction and that velocity changes by. आता इथे velocity जी आहे ती डिपेंड करते कशावर, स्पीड as well as direction. आता हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. Sachin is traveling on a motorbike. Explain what will happen if in the following events during Sachin ride. आता इथे हा जो मुलगा आहे तो सचिन आहे आणि तो काय चालवतोय, मोटर बाईक चालवतोय. आता काही इफेक्ट्स होणारे, काही इव्हेंट्स होणारे. जर समजा असे काही बदल झाले तर काय होणार. पहिला आहे what will be the effect on the velocity of the motorcycle if its speed increases or decreases but its डायरेक्शन रिमेन्स अनचेंज. आता जर समजा ह्याची वेलॉसिटी मध्ये बदल होईल का, जर त्याने त्याची स्पीड वाढवली नाही तर कमी केली तर, आणि डायरेक्शन सेम ठेवलं तर काय होईल. सेकंड, इन केस ऑफ टर्निंग ऑन द रोड विल द वेलॉसिटी अँड स्पीड बी सेम. जर समजा त्याला टर्न घ्यायचा असेल तर वेलॉसिटी आणि स्पीड ही सेम राहील का. If Sachin changes the direction of the motorcycle, keeping its speed constant, what will be the effect on the velocity? जर समजा सचिननी डायरेक्शन बदलली, स्पीड कॉन्स्टंट ठेवून, तर वेलॉसिटी मध्ये काही बदल होईल का, हा पण एक प्रश्न आहे. थर्ड, if on a turning Sachin changes the direction as well as the speed of the motorcycle, what will be the effect on its velocity? जर समजा सचिनने डायरेक्शन पण बदलली, स्पीड पण बदलली, मग वेलॉसिटीवर काही इफेक्ट होईल का. मग आपल्याला काय निष्कर्ष निघतोय, वेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड as well as direction and that velocity changes by. आता इथे वेलॉसिटी कशी बदलते हे आपल्याला बघायचंय. मग पहिलं काय आहे, चेंजिंग द स्पीड while keeping the direction सेम. वेलॉसिटी मध्ये बदल होऊ शकतात कधी, जेव्हा स्पीड बदलते पण डायरेक्शन सेम राहते तेव्हा. चेंजिंग द डायरेक्शन while keeping the speed same. जर आपण डायरेक्शन सेम ठेवली नाही, डायरेक्शन बदलली आणि स्पीड सेम ठेवलं तेव्हा पण वेलॉसिटी बदलू शकते. चेंजिंग द स्पीड as well as the direction. वेलॉसिटी बदलेल जेव्हा स्पीड पण बदलेल आणि डायरेक्शन पण बदलेल तेव्हा. अंडरस्टूड एव्हरीवन?